प्रवाशांना बसची वेळ, मार्ग किंवा इतर माहिती मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या संकेतस्थळावर दिलेल्या अनेक अधिकृत संपर्क क्रमांक प्रत्यक्षात बंद किंवा प्रतिसाद न देणारे असल्याची बाब समोर आली आहे। या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सुराज्य अभियानाच्या वतीने 13 मार्च 2026 रोजी अकोल्यासह सातारा, जळगाव, सिंधुदुर्ग आणि सांगली येथे पत्रकार परिषद घेण्यात आली। अभियानाच्या प्रतिनिधींनी सांगितले की गेल्या 3 महिन्यापासून या विषयावर सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असून परिवहन मंत्री, राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तसेच परिवहन आयुक्तांना ईमेल आणि निवेदनाद्वारे माहिती देण्यात आली आहे। तरीही अनेक बस स्थानकांवरही संपर्क क्रमांकाची स्थिती अद्याप बदललेली नाही। सुराज्य अभियानाने केलेल्या प्रत्यक्ष पडताळणीत एकूण 413 संपर्क क्रमांकाची तपासणी करण्यात आली। यामध्ये 117 क्रमांक कार्यरत 28% आढळले, तर 296 क्रमांक बंद किंवा प्रतिसाद न देणारे 72% असल्याचे समोर आले। अकोला, तेल्हारा, अकोट, मूर्तिजापूर, मंगरुळपीर, रिसोड, कारंजा आणि वाशिम या भागातील बसस्थानकांमध्येही अशीच परिस्थिती असल्याचे अभियानाने सांगितले। अभियानाच्या अकोला जिल्हा समन्वयक अधिवक्ता श्रुती भट यांनी सांगितले की प्रवाशांना वेळेवर माहिती मिळवणे ही मूलभूत सुविधा आहे। त्यामुळे केवळ स्वच्छता किंवा सौंदर्यीकरणापुरते अभियान मर्यादित न राहता प्रत्यक्ष सेवा सुधारणेही तितकेच महत्त्वाचे आहे। यावेळी सुराज्य अभियानाने प्रत्यक्ष बसस्थानक आणि डेपोसाठी अधिकृत मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देणे, संकेतस्थळासाठी माहिती अद्ययावत करणे तसेच संपर्क व्यवस्था कार्यरत ठेवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे। या दरम्यान या संदर्भातील तक्रार व निवेदन विभाग नियंत्रणाच्या माध्यमातून परिवहन मंत्री आणि राज्य परिवहन महामंडळाच्या अध्यक्षाकडे सादर करण्यात आली असून प्रवाशांच्या सोयीसाठी तातडीने कार्यवाही करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। जन अभियान न्यूज मराठी अकोला प्रतिनिधी MJ गोरवे।